मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लर्न करूया 11th बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पार्ट 3. लास्ट 2 पार्टमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, त्यानंतर मीनिंग बघितलेलं आहे. डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग हा घटक आपण अभ्यासलेला आहे. त्याचप्रमाणे आपण फीचर्स आणि त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ज आपण लर्न केलेले आहेत. आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. हा जो भाग आहे तो खूप इम्पॉर्टंट भाग आहे, सर्वांसाठी खूप उपयुक्त भाग आहे. जे विद्यार्थी अकाउंटचा नॉलेज चांगल्या प्रकारे घेऊ इच्छित आहेत किंवा अशा व्यक्तींना ज्यांना टॅली हा कोर्स करायचा असेल, मग ते BComचे असतील किंवा आणखीन कोणीही असो, त्यांना हा भाग खूप उपयुक्त ठरणार आहे. तर आपण बघूया इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामधला पॉईंट नंबर 1, रेकॉर्ड. तर अ बिझनेसमॅन कॅन नॉट रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन्स फॉर अ क्वाईट लाँग टाईम. आपण जास्त काळासाठी जो की एखादी माहिती आपण आपल्या माइंडमध्ये जास्त काळासाठी स्टोअर करून ठेवू शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन. सर्व ट्रान्झॅक्शनची आपण आपल्या माइंडमध्ये माहिती स्टोअर करून ठेवू शकतो का? नाही. बट बुक कीपिंग मेंटेन रेकॉर्ड्स ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट. परंतु बुक कीपिंगमुळे आपण ती माहिती जास्त काळापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो आणि परमनंटली ठेवू शकतो. नंतर ती माहिती आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नसते. जेव्हा आपल्याला त्या माहितीची आवश्यकता असते तेव्हा ती माहिती आपण बघू शकतो. सो हिअर नेक्स्ट पॉइंट इज financial information. So bookkeeping is very useful to get information related to profit, loss, assets, liabilities, investment and stock, etc. at any given time. तर बुककीपिंग मुळे आपल्याला फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळते. आपल्या बिझनेसला प्रॉफिट होत आहे का लॉस होत आहे, आपल्या बिझनेसची फायनान्शियल कंडिशन गुड आहे या बॅड आहे, या गोष्टी आपल्याला समजू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या बिझनेसमध्ये एकूण किती स्टॉक अवेलेबल आहे, या सर्व गोष्टी आपल्याला माहीत होत असतात. सो वी हॅव टू मेंटेन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट टू नो ऑल फायनान्शियल इन्फॉर्मेशन ऑफ द बिझनेस कन्सर्न. आपल्याला आपल्या बिझनेसची फायनान्शियल इन्फॉर्मेशन जर माहीत करून घ्यायची असेल तर प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणे खूपच आवश्यक आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 3 आपल्याला बघायचं आहे डिसिजन मेकिंग. मी या अगोदर पण सांगितले तुम्हाला डिसिजन म्हणजे काय. सो वी हॅव टू टेक नंबर ऑफ डिसिजन्स रिलेटिंग टू आवर बिझनेस कन्सर्न. आपल्याला बिझनेस संबंधी अनेक निर्णय घ्यावे लागतात. बुक कीपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. तर बुक कीपिंगमुळे आपल्याला फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळते आणि विथ द हेल्प ऑफ दिस फायनान्शियल इन्फॉर्मेशन वी कॅन टेक गुड डिसिजन. जसे की आपल्याला देर आर सो मेनी ऑप्शन्स, देर आर सो मेनी अल्टरनेटिव्ज. आउट ऑफ दॅट वी हॅव टू चूज वन ऑफ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. आपला योग्य तो पर्याय निवडावा लागतो आणि बिझनेस डिसिजन घ्यावा लागतो. त्यानंतर कंट्रोलिंग. सो बुक कीपिंग एनेबल्स द एक्झिक्युटिव्ज ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटी ऑफ द बिझनेस. तर आपल्याला बुक कीपिंगमुळे जे काही इम्पॉर्टंट एक्झिक्युटिव्ज असतात किंवा मॅनेजर असतात किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, सो those person who have control the all activity of the business concern, they have to maintain proper books of account. प्रत्येकाला प्रॉपर बुक कीपिंग करणं आवश्यक आहे, तरच आपल्याला सर्व फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा भाग, इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग मधला पॉईंट नंबर आहे 4, एव्हिडन्स. एव्हिडन्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. Businessman needs financial evidence to be produced in the court of law in case of any dispute. जर समजा कुठल्याही प्रकारचे भांडण, वादविवाद किंवा काही असे प्रसंग निर्माण झाले तर आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि आपलं भांडण मिटवू शकतो. सो वी हॅव टू मेंटेन प्रॉपर बुक कीपिंग. तर आपल्याला चांगल्या प्रकारे बुक कीपिंग मेंटेन करणं गरजेचं आहे. वी हॅव टू मेंटेन ऑल रेकॉर्ड्स. आपला रेकॉर्ड मेंटेन करून ठेवल्यामुळे फ्युचरमध्ये कुठल्याही प्रकारच्या काही अडचणी येत नसतात. त्यानंतर आहे टॅक्स लायबिलिटी. तर एव्हरीबडी who is going to earn some money, that person have to give टॅक्स टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आवश्यक आहे
आपण टॅक्सचे वेगळे प्रकार पडतात आहे का नाही. इन्कम टॅक्स असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, GST असेल. सो वी हॅव टू पेड डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आपल्याला टॅक्स भरावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला प्रॉपर बुककीपिंग म्हणजे आपल्याकडे प्रॉपर बुककीपिंग असणं आवश्यक आहे. नाहीतर सरकार कितीही प्रमाणात आपल्या बिझनेसवरती टॅक्स चार्ज करू शकते. त्यानंतर आपल्याला बघायचा आहे पुढचा भाग, युटिलिटीज ऑफ बुककीपिंग. तर या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टन्स आणि युटिलिटी लर्न करत आहोत. तर हा सेकंड पार्ट आहे. तर युटिलिटी ऑफ बुककीपिंगमध्ये फर्स्ट पॉईंट लर्न करायचा आहे ओनर. तर या बुककीपिंगचा उपयोग कोणाला होतो, तर पहिला आहे ओनरला. तर द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉसेस, असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ एन एंटरप्राइजेस ॲट एनी टाईम. तर एव्हरी बिझनेसमॅन वुड लाईक टू नो व्हॉट इज अवर प्रॉफिट ऑफ द बिझनेस ऑर लॉस ऑफ द बिझनेस. तर बघा एक काय, आपण जर वी आर गोइंग टू सोल्ड अवर गुड्स अबव दी कॉस्ट प्राईस, आपण जर कॉस्ट प्राईसपेक्षा जर जास्त किमतीला जर ती वस्तू विकत असेल तर आपल्या बिझनेसला प्रॉफिट होत असतो. म्हणजे समजा 100 रुपयाची वस्तू आपण समजा 150 रुपयाला विकली तर आपल्या बिझनेसला प्रॉफिट होतो. आणि सर समजा आपण कमी किमतीला विकली तर आपल्या बिझनेसला काय लॉस होऊ शकतो. 100 रुपयाची वस्तू आपण 80-90 अशा किमतीला जर विकली तर लॉस होऊ शकतो. त्याचप्रमाणे असेट्स म्हणजेच काय, तर लायबिलिटी आणि ओनर्स इक्विटी. म्हणजे आपली जी काही एकूण प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीचे दोन प्रकार करू शकतो. जी काही प्रॉपर्टी स्वतःची असेल त्याला ओनर्स इक्विटी असं म्हणू आपण. लायबिलिटीज म्हणजे आपण प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी इतरांकडून कर्ज काढला असेल तर ती आपली लायबिलिटी असते. तर आपल्या बिझनेसची एकूण असेट्स किती आहे, लोकांचं देणं किती आहे हे माहीत करून घेण्यासाठी बुककीपिंगचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे मॅनेजमेंट ऑफ एन एंटरप्राइजेस कॅन प्लान, टेक डिसिजन अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी. तर मॅनेजमेंटला आपल्या बिझनेसचं प्लॅनिंग करावं लागतं. दे हॅव टू टेक डिसिजन्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घ्यावे लागतात. सो वी हॅव टू कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी. आपल्या सर्व बिझनेस ॲक्टिव्हिटीवरती आपल्याला कंट्रोल करावं लागतं. त्यासाठी प्रॉपर बुक्स मेंटेन करणं आवश्यक आहे आणि यामुळे बुककीपिंगमुळे आपल्याला या सर्व गोष्टीचा फायदा होत असतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इन्व्हेस्टमेंट. सो वी हॅव टू टेक नंबर ऑफ डिसिजन्स रिगार्डिंग इन्व्हेस्टमेंट्स. सो इन्व्हेस्टर्स आर ऑल्सो वुड लाईक टू नो फायनान्शियल इन्फॉर्मेशन. तर इन्व्हेस्टर म्हणजे असे लोक जे आपल्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतात. सो इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. ते सुद्धा आपल्या बिझनेसला पैसे देणे किंवा न देणे हा निर्णय घेऊ शकतात. तर इन्व्हेस्टरला जर खात्री असेल if they are going to give investment to us, so they also would like to know financial ability of the person to whom they are going to give loans and advances. जे इन्व्हेस्टर लोक काय करतात, जेव्हा आपल्याला कर्ज देत असतात त्या कर्जाचा परतावा त्यांना परत भेटेल का नाही हे बघतात आणि त्यानुसार ते इन्व्हेस्टमेंट आपल्या बिझनेसमध्ये करीत असतात. इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. द लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये जसं इफ यू आर वन इन्व्हेस्टर इज गोइंग टू इन्व्हेस्ट मनी फॉर लॉंगर ड्युरेशन पिरियड, फॉर एक्झाम्पल 5 year, 10 year, 20 year एक्सेट्रा, दॅट इज कॉल्ड लॉंग टर्म. जर जास्त कालावधीसाठी आपण जर गुंतवणूक करत असाल तर त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे साधारणतः 3 महिने, 6 महिने किंवा एखाद्या वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी अशी जर इन्व्हेस्टमेंट असेल तर आपण शॉर्ट टर्म म्हणतो. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट याला कॅपिटल बजेटिंग म्हणतात. आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करून आपण ते कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, वर्किंग कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. Next one is customer. Customer can easily understand financial position of the business. He can be assured about supply of goods. तर कस्टमर सुद्धा अशा दुकानातून तो माल खरेदी करण्याची इच्छा बाळगत असतो जो बिझनेसमॅन चांगल्या प्रकारे सप्लाय ऑफ गुड्स करू शकेल. तर कस्टमरसाठी सुद्धा बुककीपिंग खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा भाग गव्हर्नमेंट. सो बुककीपिंग इज व्हेरी युजफुल फॉर द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटसाठी सुद्धा हा भाग खूप महत्त्वाचा आहे बुककीपिंगचा. तर देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस विच इज चार्ज बाय द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट वेगळ्या प्रकारचे टॅक्स चार्ज करत असतं. जसं की हे गुड्स टॅक्सेस आहेत. जसं आपण म्हणू शकतो इंटरस्टेट GST, इंट्रास्टेट म्हणजे एकाच राज्यामध्ये वस्तूंची खरेदी आणि विक्री होत असेल,
म्हणजे आपण जर खरेदी करत असेल किंवा कोणाला विकत असो आणि आपण जो काही टॅक्स आपण चार्ज करत असतो त्याला आपण इंट्रास्टेट GST असं म्हणतो, आहे का नाही. तर आपल्याला दोन प्रकारचे टॅक्सेस पे करावे लागतात. त्यामध्ये आहे स्टेट GST आणि दुसरा आहे तुमचा सेंट्रल GST. तर स्टेट GST म्हणजे इफ यू आर गोइंग टू पे टॅक्स टू द आवर स्टेट गव्हर्नमेंट. आपण जर आपल्या राज्य सरकारला कर्ज देत असू सॉरी कर देत असू तर त्याला आपण काय म्हणूया, स्टेट GST. आणि काही कर आपल्याला केंद्र सरकारला द्यावा लागतो त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल GST असे म्हणतो. म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करत असताना आपल्याला टॅक्स पे करावा लागतो. त्या टॅक्समधला अर्धा हिस्सा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो आणि अर्धा हिस्सा हा स्टेट गव्हर्नमेंटकडे जातो. समजा आपण या ठिकाणी 100 रुपयाची वस्तू घेतली, सरकारने त्याच्यावरती 18% टॅक्स आकारला असेल तर 18 रुपये टॅक्स झाला. मग हे 9 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातात आणि 9 रुपये हे स्टेट गव्हर्नमेंटकडे जात असतात. इंटरस्टेट म्हणजे तर कॉम्बिनेशन ऑफ स्टेट GST अँड सेंट्रल GST. तर इंटरस्टेट म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, जसं समजा महाराष्ट्राने गुजरातला काहीतरी वस्तू विकली असतील किंवा गुजरातच्या व्यापाऱ्याने महाराष्ट्रातील व्यापाऱ्याला वस्तू विकल्या असतील, तेव्हा त्यामधला जो काही टॅक्स आकारला जातो त्याला आपण म्हणूया इंटरस्टेट GST असं म्हणूया. त्यानंतर लेंडर्स. मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइज फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. जो काही सावकार असतो तो सावकार कर्ज देत असताना बघत असतो की समोरची जी व्यक्ती आहे ती कर्ज परत करू शकेल का, त्यावरती जे काही व्याज आकारलं जाणार आहे ते व्याज ते देऊ शकेल का, या सर्व गोष्टी चेक करत असते. त्यामुळे या ठिकाणी याचा सुद्धा आपल्याला काय म्हणूया, बुक किपिंगचा उपयोग या सावकारांना सुद्धा होत असतो. अँड ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन बुक किपिंग दे आर गोइंग टू टेक डिसिजन वेदर टू गिव्ह मनी ऑर नॉट. तर हा जो सावकार आहे तो ग्राहकांना कर्ज द्यायचं का नाही हा निर्णय घेऊ शकतो. कशाच्या आधारे, या बुक किपिंगच्या आधारे. त्यानंतर डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. या अकाउंटिंगच्या मदतीने आपण आपल्या बिझनेसची काय करू शकतो, डेव्हलपमेंट करू शकतो. बुक किपिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. तोपर्यंत थँकिंग यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर या व्हिडिओ तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँकिंग यू.